शनिवार रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानं आजही उसंत घेतली नाही। जोरदार बरसणाऱ्या पावसानं मुंबई आणि पुण्याचं जनजीवन विस्कळीत केलंय। त्यातच पहाटेच्या वेळी एक्सप्रेस हायवेच्या नव्या कोऱ्या मिसिंग लिंकवर भली मोठी दरड कोसळली आणि राजकीय वादाला तोंड फुटलं। कारण काही महिन्यांपूर्वीच गाजावाजा करून या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं आणि महायुतीमध्ये श्रेयवाद देखील रंगल्याचं बघायला मिळालं होतं। आता दुर्घटनेमुळे हा मार्ग ठप्प झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरत भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एक्सप्रेसवे कनेक्टिंग लिंकवर 100 टनांची दरड, 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे। गाजावाजा झालेल्या मिसिंग लिंकच्या मर्यादा उघड। विकासाच्या नावाखाली दलाले आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं आणि जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहिली। मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामागे देखील देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचार हा जबाबदार आहे। मिसिंग लिंकवरून आरोप प्रत्यारोपांच्या सरी। ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक। काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून कनेक्ट झालेली ही लिंक पहिल्या पावसात मिस झाली। लोणावळा परिसरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या तोंडावर मोठी दरड कोसळली आहे। मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेसवेवरील नव्या कोऱ्या मिसिंग लिंकची ही अवस्था आहे। या ठिकाणी पावसामुळे जी दरड कोसळली आहे, या पावसामुळे या मिसिंग लिंकच्या वरती असलेल्या डोंगरातून येणारं पाणी थेट या बोगद्याच्या मध्यभागी आलं आणि येताना या पाण्याने सोबत भली मोठी दरड देखील खाली आणली आणि त्यामुळं या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। रात्रीची वेळ असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी लेन बंद झाली। त्यानंतर पोकलेनसह मोठमोठ्या मशिनरीच्या मदतीनं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं। त्याचवेळी पहाटे झालेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही जोर आलाय। मिसिंग लिंकच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केलं। अख्खं मिसिंग लिंक असं तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा, खरोखर जा। त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या। एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले। एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे। या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे। फडणवीसांनी मिसिंग लिंकमध्ये पैसा खाण्याच्या अनुषंगानं या संपूर्ण तांत्रिक बाबीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामागे देखील देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचार हा जबाबदार आहे। त्यामुळे मुंबई असो का मिसिंग लिंकचं त्या ठिकाणी दरड कोसळणं असो किंवा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जे चित्र आपण बघतोय, पुण्यात बघतोय आणि विविध ठिकाणी जे बघतोय, याला केवळ आणि केवळ महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राची सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। आणि या पहिल्याच पावसात देवेंद्र फडणवीसांना डिझास्टर मॅन ही पदवी देखील आपसूक मिळालेली आहे। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे नैसर्गिक संकट असल्याचा दावा केलाय। हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट ज्याला म्हणतो, अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे। जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला। त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतोय। तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत। म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे। ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल,
वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही. तर 2 दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवरच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा धागा पकडून विरोधकांनी टोले लगावले. कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे. कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. आता मिसिंग लिंकमध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे. मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाही तर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. काय झालं, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठं ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो. दुसरीकडे मिसिंग लिंकमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असल्यामुळे जीवितहानी टळल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलाय. जी टेक्नॉलॉजी वापरली आहे हे 3:30 वाजता हे झाल्या कंट्रोल रूमला कळाल्या लगेच कंट्रोल रूमनं अलर्ट दिला आणि लगेच वाहतूक. त्यामुळं हे काही दुर्घटना झाली आणि मग हे झालं असं नाही. पाऊस खूप होता आणि दरड मोठी होती हे मान्य केलं तरीही बोगद्याच्या वरच्या बाजूला केलेल्या बांधकामाचा दर्जा राखला गेला होता का, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. या ठिकाणी हे जे बांधकाम करण्यात आलं होतं, या बोगद्याच्या भोवती जी एक कमान उभारण्यात आलेली होती सिमेंटची, ती कमान देखील दोन्ही बाजूनी खाली आली आहे. मिसिंग लिंकवरच्या अपघाताला निसर्ग जबाबदार की सरकार, यावरून वाद निर्माण झालाय. मात्र अशी एका कोणावर जबाबदारी निश्चित करता येणार नसल्याचं ज्येष्ठ नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केलंय. ची काही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही या बाबतीमध्ये की पावसानीच झालं असेल किंवा बांधकामामधल्या त्रुटींनी झालं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे झालं असेल. हे यातलं कुठचंही कारण एक कारण नसेल, यात अनेक कारणं गुंतलेली आहेत. त्यामुळे पावसाला दोष द्यायचा, कधी कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा, कधी राजकारण्यांना द्यायचा, असं एकेकाला दोष देण्यापेक्षा एकूणच आपल्या धोरणाबद्दल मला वाटतं विचार करावा. अतिवेगवान रस्ते बांधण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षाही तज्ज्ञ व्यक्त करतायत. लांबलेल्या पावसानं यंदा महामार्गाला दिलेला हा पहिलाच मोठा दणका आहे. पुढचे जवळजवळ 3 महिने मुंबई पुणे प्रवास जीव मुठीत धरून करावा लागणार का, या चिंतेत सर्वसामान्य आहेत. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह मंदार गोंजारी, ABP माझा, लोणावळा.